माझं नाव रोहन आहे आणि मी गुजरातमधून आहे. माझं वय आता 28 वर्ष आहे. ही कथा आजपासून 4 वर्षांपूर्वीची आहे, म्हणजेच 2021 मधली, जेव्हा मला एका मोठ्या टेक कंपनीत मार्केटिंगची नोकरी मिळाली होती. तेव्हा माझ्यासोबत काहीतरी असं घडलं ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. मला लहानपणापासूनच सुंदर क्षणांचा आनंद घेण्याची आवड होती आणि अशा रोमॅन्टिक कथा वाचायला मला खूप आवडायचं. एकदा मी एका दुकानाच्या मालकाशी बोलत होतो. त्यांना त्यांच्या दुकानात डिजिटल पेमेंट सिस्टीम लावायची होती. मी त्यांच्या दुकानात गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की काही कागदपत्र त्यांच्या घरी आहेत, तिथेही एक छोटं दुकान आहे, तिथे चला असं ते म्हणाले. मी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे त्यांची पत्नी, म्हणजेच माझ्या कथेची नायिका मनीषा भेटल्या. त्या इतक्या सुंदर होत्या की मी त्यांच्याकडे पाहतच राहिलो. त्यांचं वय साधारण 29 वर्ष असेल. त्यांचं नाव मनीषा होतं. भैया म्हणाले, मनीषा साहेबांसाठी कॉफी बनव. तेव्हाच मला थोडं अस्वस्थ वाटलं, म्हणून मी भैयांना विचारलं, बाथरूम कुठे आहे? त्यांनी मला बाथरूम दाखवलं आणि सांगितलं, इथे लाईट नाही, त्यामुळे थोडं अंधार आहे, सावकाश जा. मी बाथरूमकडे गेलो आणि तिथे बसलो. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा अस्वस्थता जाणवते तेव्हा भावना आपोआप दाटून येतात. तेवढ्यात लाईट आली आणि मी पाहिलं की बाथरूममध्ये कोणीतरी आहे. मी मागे वळलो तर तिथे मनीषा होत्या. मी घाबरलो आणि गोंधळलो, पण माझ्या विचारापेक्षा सगळं वेगळं घडलं. त्यांनी माझा हात हळूच पकडला आणि म्हणाल्या, इतक्या गहिऱ्या भावना कोणाच्या असू शकतात? मी माझा हात सोडवला आणि घाईने बाहेर आलो. भैयाजवळ बसलो. मला भीती वाटत होती की जर कुणाला कळलं तर खूप अपमान होईल. थोड्या वेळाने मनीषा कॉफी घेऊन आल्या आणि मला कॉफी देताना हळूच म्हणाल्या, हा ताज्या दुधाने बनवलेला कॉफी आहे. भैयांना काहीच कळलं नाही. मी कामाबद्दल बोलायला लागलो. तेव्हा भैया कागदपत्र आणायला त्यांच्या खोलीत गेले. तेव्हा मनीषाने माझा फोन नंबर मागितला. मी नंबर दिला आणि काम आटोपून घरी परतलो. त्या रात्री 11 वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तिकडून एका मुलीचा आवाज आला, मी मनीषा बोलते. मी म्हणालो, हो बाबीजी, सांगा काय आहे? त्या म्हणाल्या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. मी म्हणालो, हो सांगा ना, काय आहे? माझ्या असं म्हणताच मनीषा रडायला लागल्या. मी त्यांना शांत केलं आणि विचारलं, काय झालं? त्या म्हणाल्या, मला मूल होत नाहीये. त्यांच्या या बोलण्याने मी थक्क झालो. पहिल्याच भेटीत कोणी इतकं मोकळेपणाने कसं बोलू शकतं? मी विचारलं, तुम्ही माझ्याशी इतकं मोकळेपणाने कसं बोलताय? मी तर तुम्हाला पहिल्यांदाच भेटलो. त्या म्हणाल्या, तुम्ही श्रुतीला ओळखता ना, जी तुमच्यासोबत कॉलेजमध्ये होती? ती माझी चांगली मैत्रीण आहे. मी होकार दिला. त्या पुढे म्हणाल्या, तिने तुमच्याबद्दल सगळं सांगितलं होतं आणि तुमचे फोटोही दाखवले होते. तुम्ही तिच्यासोबत सुंदर क्षणांचा अनुभव घेतानाचा तो व्हिडिओही मी पाहिला होता. तेव्हापासून मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण तिने तुमचा नंबर दिला नव्हता. आज तुम्ही घरी आलात तेव्हा मला एक आशेचा किरण दिसला. माझ्या नवऱ्याकडून काही होत नाही. जर तुम्ही मला आई होण्याचा आनंद दिलात तर मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहीन. कृपया नकार देऊ नका. मी विचार केला, सुंदर क्षणांचा अनुभव घेण्याची संधी मिळते ती कशी सोडू? मी होकार दिला, पण मनात भीती होती की जर भैयांना कळलं तर काय होईल? मनीषा म्हणाल्या, आपण दोघं हॉटेलवर जाऊ. मी बाजारात जायचं म्हणून येईन, तुम्हीही या. मी त्यांना एका हॉटेलचा पत्ता दिला जिथे मी नेहमी सुंदर क्षणांचा आनंद घेतो. त्या दिवशी मला काहीतरी वेगळं वाटत होतं, कारण मनीषाची इच्छा खूपच तीव्र होती. दुसऱ्या दिवशी सोमवारी आम्ही दोघं ठरलेल्या वेळी हॉटेलवर पोहोचलो. हे माझ्या मित्राचं हॉटेल होतं, त्यामुळे काही अडचण नव्हती. मी एका खोलीची चावी घेतली आणि आम्ही खोलीत गेलो. सगळं इतक्या जलद गतीने घडत होतं की मला विश्वासच बसत नव्हता. खोलीत पोहोचताच मनीषा मला जवळ आल्या आणि प्रेमाने चुंबन द्यायला लागल्या. मीही त्यांना चुंबन दिलं आणि मोकळा झालो. तोपर्यंत मनीषानेही तिचं व्यक्तिमत्व मोकळं केलं. तिचं व्यक्तिमत्व खूपच आकर्षक होतं. मनीषाने मला बेडवर हलकेच ढकललं आणि चुंबन द्यायला लागली. मीही तिच्यासोबत प्रेमाने साथ द्यायला लागलो. काही मिनिटं चुंबन घेतल्यानंतर आम्ही दोघं रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घेण्यासाठी तयार झालो. मनीषाला संयम नव्हता. ती म्हणाली, रोहन, कृपया त्रास देऊ नको, लवकर मला प्रेमाचा अनुभव दे. मी प्रेमाने तिच्याजवळ गेलो, पण सुरुवातीला थोडा त्रास झाला. मग मी थोडी क्रीम लावली आणि प्रेमाने तिच्याशी एकरूप झालो. मनीषा रडायला लागली. मी पाहिलं तर लाल रंग दिसत होता. मी विचारलं तेव्हा ती म्हणाली, आज माझा पहिलाच खऱ्या प्रेमाचा अनुभव आहे. मी तिच्याकडे पाहिलं आणि प्रेमाचा अनुभव द्यायला लागलो. ती रडायला लागली. मी तिचं तोंड हलकेच बंद केलं आणि प्रेमाचा अनुभव देत राहिलो. ती बेशुद्ध झाली. मी घाबरलो आणि तिच्या गालावर हलकेच थप्पड मारली. ती शुद्धीवर आली आणि मला थांबायला सांगायला लागली, पण आता मी थांबणार कुठे होतो? मी प्रेमाचा अनुभव देत राहिलो. काही मिनिटांनंतर मनीषालाही आनंद वाटायला लागला.
मी 10 मिनिटांपेक्षा जास्त प्रेमाचा अनुभव देऊ शकलो नाही आणि प्रेमाचा रंग तिच्या जीवनात सोडला. मी काही मिनिटं तसाच पडलो. मग उठलो तेव्हा मनीषा म्हणाली, मला बाथरूमला जायचं आहे पण मला त्रास होत आहे. मी तिला उचललं आणि बाथरूममध्ये नेलं. माझ्या मित्राला फोन करून मी म्हणालो, पेनकिलर आण. मग मी तिला खोलीत आणलं. तेवढ्यात खोलीवर कोणीतरी ठोठावलं. मी दार उघडलं तेव्हा मित्राने औषध दिलं आणि हसत म्हणाला, रोहन तू तर खूपच रोमॅन्टिक आहेस, खूप आवाज येत होता. मी हसलो आणि त्याला हलकेच बाहेर काढून खोली बंद केली. मी मनीषाला औषध दिलं. काही मिनिटांनंतर तिला आराम मिळाला. मग आम्ही दोघांनी पुन्हा एकदा प्रेमाचा अनुभव घेतला. यावेळी मनीषा खूप आनंदात होती. तिने यावेळी 3दा प्रेमाचा रंग सोडला. काही वेळाने मीही तिच्या जीवनात प्रेमाचा रंग सोडला आणि प्रेम तिच्या जीवनात ठेवलं जेणेकरून ती आई होईल. काही तासांनी आम्ही हॉटेलमधून निघालो. त्यानंतर मी मनीषाला 1 महिना प्रेमाचा अनुभव दिला. मग ती गरोदर झाली. तिने मला सांगितलं की ती गरोदर आहे. ती खूप खुश होती आणि मीही, कारण मी तिला आयुष्यभराचा आनंद देऊ शकलो होतो. पण त्या क्षणापासून माझ्या मनात एक नवीन गोंधळ सुरू झाला. मनीषा आता गरोदर होती आणि तिच्या आनंदात माझाही वाटा होता. पण त्याचवेळी मला भीती वाटत होती. जर भैयांना कळलं तर? जर त्यांनी मला किंवा मनीषाला काही बोललं किंवा त्याहून वाईट काही केलं तर? माझं मन सतत या विचारात अडकत होतं. मी मनीषाला फोन करून विचारायचं ठरवलं, आता पुढे काय? पण ती फोनवर नेहमीच हसत म्हणायची, रोहन तू काळजी करू नको, मी सगळं सांभाळेन. तिच्या या आत्मविश्वासाने मला थोडं हलकं वाटायचं, पण तरीही माझ्या मनातली शंका जायचं नाव घेत नव्हती. एका मंगळवारी संध्याकाळी मी माझ्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये बसलो होतो. टीव्ही पाहत होतो पण माझं लक्ष काहीच लागत नव्हतं. माझा फोन वाजला. स्क्रीनवर मनीषाचं नाव दिसलं. मी फोन उचलला. हॅलो भाभी, काय झालं? ती घाईत बोलली, रोहन तू लवकर ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण फोनवर नाही, समोरासमोर. तिचा आवाज गंभीर होता. नेहमीच्या तिच्या चुलबुलेपणापेक्षा काहीतरी वेगळं होतं. माझं हृदय धडधडायला लागलं. मी विचारलं, काय झालं सांग ना. पण ती फक्त म्हणाली, तू ये माझ्या घरी. भैया बाहेरगावी गेलेत. मी रात्री 10 वाजता त्यांच्या घरी पोचलो. रस्त्यात माझ्या डोक्यात 1000 विचार चालले होते. मनीषाला काही त्रास तर नाही ना? ती गरोदर आहे? काही वैद्यकीय अडचण तर नाही? की भैयांना काही कळलं? दार ठोठावताच मनीषाने दार उघडलं. ती साडीत होती पण तिच्या चेहऱ्यावरचा तणाव मला लगेच जाणवला. तिने मला आत बोलावलं आणि दार बंद केलं. रोहन बस, तिने मला सोफ्यावर बसायला सांगितलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, पण ती आनंदाची नव्हती, तर काहीतरी गंभीर गोष्टीचा संकेत देत होती. रोहन, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. पण आधी तू मला वचन दे की तू शांतपणे ऐकशील आणि घाबरून जाणार नाहीस. मी गोंधळलो. वचन ठीक आहे, सांग काय आहे? ती उठली. तिच्या हातात एक कागद होता. तिने तो माझ्याकडे दिला. मी पाहिल्यानंतर तो एक मेडिकल रिपोर्ट होता. माझ्या हातातला कागद थरत होता, कारण मला अंदाज आला की यात काहीतरी मोठं आहे. हे काय आहे? मी विचारलं. ती म्हणाली, रोहन मी गरोदर आहे, हे तुला माहीतच आहे. पण हे बाळ तुझं नाही. माझं डोकं गरगरायला लागलं. म्हणजे कसं शक्य आहे? आपण तर. मी बोलायचं थांबवून तिच्याकडे पाहिलं. ती डोळे खाली घालून बसली होती. रोहन, मला माफ कर. मी तुला सगळं सत्य सांगते. तिने दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. जेव्हा मी तुला श्रुतीबद्दल सांगितलं तेव्हा मी खरं बोलले होते. ती माझी मैत्रीण आहे आणि तिने मला तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पण मी तुला भेटण्याचं कारण वेगळंच होतं. माझ्या नवऱ्याला म्हणजेच भैयांना काही वर्षांपासून एक आजार आहे. त्यामुळे त्यांना मूल होऊ शकत नाही. पण त्यांना याची लाज वाटते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी कुणाकडून तरी मूल होऊ द्यावं, पण त्यांना याची खबर लागता कामा नये. मी थक्क झालो. म्हणजे भैयांना माहीत आहे? ती म्हणाली, नाही, त्यांना माहीत नाही की मी तुझ्याशी बोलले. पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी स्वतःचं मूल होईल असं काहीतरी करावं. आणि मला तुझ्यावर विश्वास वाटला, कारण श्रुतीने तुझ्याबद्दल खूप चांगलं सांगितलं होतं. पण आता जे झालं ते माझ्या योजनेनुसार नाही. म्हणजे काय? मी विचारलं. माझा आवाज थरत होता. ती म्हणाली, रोहने, मी तुझ्याशी भेटण्याआधीच गरोदर होते. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मग तू मला का भेटलीस? आणि हे बाळ कुणाच आहे? मी जवळजवळ ओरडलो. तिने डोळे पुसले आणि म्हणाली, मी खूप घाबरले होते रोहन. मला वाटलं जर मी तुझ्याशी भेटले तर भैया कधीच शंका घेणार नाहीत, कारण तुझा रंग आणि त्यांचा रंग जवळपास एकसारखाच आहे. पण आता मला कळतंय की मी चूक केली. मी डोकं धरून बसलो. मग हा बाळ कोणाचा आहे मनीषा? सांग मला. ती गप्प बसली आणि मग हळूच म्हणाली, तो माझ्या मित्राचा आहे. पण त्याला याची काहीच कल्पना नाही. मी त्याला सांगितलं नाही आणि आता तो परदेशात गेलाय. माझं डोकं भणभणत होतं. मनीषाने मला फसवलं होतं. पण तिच्या डोळ्यातली भीती आणि पश्चाताप पाहून मला तिच्यावर राग येईना. आता काय करायचं? मी विचारलं. ती म्हणाली, रोहनमला तुझी मदत हवी आहे.
भैया परत येण्याआधी मला सगळं नीट करायचं आहे. मी त्यांना सांगणार आहे की हा बाळ त्यांचाच आहे. पण जर त्यांना कधी शंका आली तर मला तुझी साथ हवी आहे. मी गप्प बसलो. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ चाललं होतं. एकीकडे मला मनीषाची कीव येत होती, कारण ती एकटी होती आणि तिची परिस्थिती खूप कठीण होती. दुसरीकडे मला भीती वाटत होती की जर मी यात अडकलो तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मी म्हणालो, मनीषामला विचार करायला वेळ हवा आहे. ती म्हणाली, ठीक आहे, पण कृपया मला एकटी सोडू नकोस. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझं मन पाघळलं. मी तिला वचन दिलं की मी तिची मदत करेन, पण मला काही काळ हवा होता. मी तिथून निघालो, पण माझ्या मनात शंका आणि भीतीचं जाळ विणलं गेलं होतं. काही दिवस गेले. मी मनीषाला भेटत होतो, पण आमचं नातं आता बदललं होतं. आता ती माझ्यासाठी फक्त एक जबाबदारी होती, एक रहस्य ज्याचा मला भागीदार बनवलं गेलं होतं. एके दिवशी मला माझ्या मित्राकडून ज्याचं हॉटेल होतं फोन आला. रोहन, तुझ्याशी बोलायचं आहे. तू त्या मनीषा भाभीसोबत काय करतोयस? माझं हृदय थांबलं. काय म्हणतोयस? मी विचारलं. तो म्हणाला, मी तुला त्या हॉटेलात पाहिलं होतं आणि आता काही लोक तुझ्याबद्दल आणि तिच्याबद्दल बोलतायत. भैया परत आलेत आणि त्यांना काहीतरी कळलंय. मला धक्का बसला. भैयांना कळलं होतं, पण कसं? मनीषाने तर सांगितलं होतं की ती सगळं सांभाळेन. मी तिला लगेच फोन लावला, पण तिचा फोन बंद होता. मी घाबरलो. माझ्या डोक्यात सगळं फिरत होतं. मी तिच्या घरी गेलो, पण दाराला कुलूप होतं. शेजारी विचारल्यानंतर ते म्हणाले, मनीषा आणि भैया दोघं गावाला गेले. माझ्या पोटात गोळा आला. त्या रात्री मी घरी परतलो तेव्हा माझ्या दाराखाली एक पत्र होतं. मी ते उघडलं आणि त्यात मनीषाचं हस्ताक्षर होतं. रोहनमला माफ कर. मी तुला सांगितलं नव्हतं, पण भैयांना सगळं कळलंय. त्यांनी मला गावाला घेऊन जायचं ठरवलं आहे. मी तुला फोनवर सांगू शकले नाही, कारण ते माझ्यावर लक्ष ठेवून होते. पण तू काळजी करू नकोस. मी त्यांना सांगितलं की हा बाळ त्यांचाच आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पण तू आता माझ्याशी संपर्क साधू नकोस. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी हे बरं आहे. धन्यवाद, तू माझ्यासाठी खूप काही केलंस. मी त्या पत्राला हातात धरून बसलो. माझ्या डोक्यात मनीषाच्या आठवणी, तिचा चेहरा, तिचे अश्रू आणि तिचं हसणं सगळं फिरत होतं. मी तिला मदत केली होती, पण त्याचवेळी मला फसवलं गेलं होतं. माझ्या मनात प्रश्नांचं जाळ होतं. मनीषा खरंच मला फसवत होती का? की ती स्वतःच्या परिस्थितीची बळी होती? आणि भैया खरंच विश्वास ठेवणार होते का? की त्यांना शंका होती आणि ते मला शोधत होते? काही महिने गेले. मी मनीषाशी संपर्क साधला नाही, पण माझ्या मनात तिची आठवण कायम होती. मी माझ्या नोकरीत व्यस्त झालो, पण प्रत्येक रात्री त्या हॉटेलच्या खोलीत घालवलेला तो प्रेमाचा अनुभव मला आठवायचा. एके दिवशी मला श्रुतीचा फोन आला. रोहन, तू मनीषाला भेटलास का? तिने विचारलं. मी गोंधळलो. नाही का? ती ठीक आहे ना? श्रुती म्हणाली, रोहन, मनीषा आता गावात राहते. तिने एका मुलाला जन्म दिला आहे, पण भैया तिला सोडून गेलेत. मला धक्का बसला. सोडून गेले का? श्रुती म्हणाली, त्यांना शंका आली होती. त्यांनी DNA टेस्ट केली आणि त्यांना कळलं की मुलगा त्यांचा नाही. त्यांनी मनीषाला खूप मारलं आणि मग तिला गावात सोडून गेले. माझं मन भरून आलं. मनीषाने मला वाचवण्यासाठी स्वतःला धोक्यात घातलं होतं. मी श्रुतीला विचारलं, ती आता कुठे आहे? तिने मला गावाचा पत्ता दिला. मी गावाला गेलो. मनीषा एका छोट्याशा घरात राहत होती तिच्या मुलासोबत. ती मला पाहून रडायला लागली. रोहन, तू का आलास? तुला इथे यायला नको होतं. मी तिला शांत केलं आणि म्हणालो, मनीषा, मी तुला एकटी सोडणार नाही. तू माझ्यासाठी खूप काही केलंस. ती म्हणाली, रोहन, हे मूल तुझं नाही, पण मी तुझ्याशिवाय हे सगळं सांभाळू शकले नसते. तू मला आधार दिलास. मी तिच्या मुलाकडे पाहिलं. तो इतका गोड होता की माझं मन भरून आलं. मी मनीषाला म्हणालो, तू एकटी नाहीस. मी तुझ्यासाठी नेहमी असेन. तिने माझा हात धरला आणि म्हणाली, रोहन, तुझ्यासारखा मित्र मिळाल्याचं मला समाधान आहे. त्या क्षणापासून माझं आयुष्य पुन्हा एकदा बदललं. मनीषा आणि तिच्या मुलाला, ज्याचं नाव तिनं अयान ठेवलं होतं, मी माझ्या कुटुंबासारखं मानायला लागलो. मी ठरवलं की मी त्यांना आधार देईन, पण त्याचवेळी माझ्या मनात एक सल कायम राहिली. मनीषाने मला खरंच फसवलं होतं का? तिच्या कथेत अजून काही लपलं होतं का? मी तिला कधीच थेट विचारलं नाही, कारण मला तिच्यावर विश्वास होता. पण मनातली शंका मला सतावत होती. काही महिने गेले. मी माझ्या नोकरीत व्यस्त होतो, पण प्रत्येक आठवड्याला मनीषाला भेटायला गावात जायचो. तिच्या चेहऱ्यावर हसू परत यायला लागलं होतं. ती अयानला सांभाळत होती आणि एक छोटीशी टेलरिंग शॉप उघडलं होतं. मी तिला थोडी आर्थिक मदत केली आणि ती खूप मेहनत करत होती. पण एके दिवशी मला एक धक्कादायक बातमी मिळाली. माझ्या मित्राने, ज्याचं हॉटेल होतं, मला फोन करून सांगितलं, रोहन, तुझ्या त्या मनीषा भाभींचा नवरा म्हणजे भैया परत गावात आलाय आणि तो तुला शोधतोय. माझं मन धडधडायला लागलं. भैया परत आले होते आणि त्यांना माझ्याबद्दल काय माहीत होतं? मी मनीषाला लगेच फोन लावला, पण तिचा फोन पुन्हा बंद होता.
मी घाबरलो आणि तात्काळ गावाकडे निघालो. रस्त्यात माझ्या डोक्यात सगळं फिरत होतं. जर भैयांनी मनीषाला किंवा अयानला काही केलं तर? गावात पोचलो तेव्हा मनीषाचं घर बंद होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं की मनीषा आणि अयान सकाळीच कोणालाही न सांगता कुठेतरी गेलेत. मला काहीच कळेना. तेवढ्यात माझ्या खिशातला फोन वाजला. एक अनोळखी नंबर होता. मी फोन उचलला आणि तिकडून भैयांचा खर्जातला आवाज आला. रोहन, तू मनीषाला भेटायला गावात आला आहेस ना? मी तुला सांगतो, तू आता तिथून पळ. मी थरलो. भैया, काय झालं? मनीषा आणि अयान कुठे आहेत? मी विचारलं. ते हसले आणि त्यांचं हसणं इतकं भयानक होतं की माझ्या अंगावर काटा आला. ते म्हणाले, मनीषा आणि तिचा मुलगा माझ्याकडे आहेत. तू जर त्यांना वाचवायचं असेल तर तू एकटाच माझ्या जुन्या फॅक्टरीत ये आणि कोणालाही सांगू नकोस. त्यांनी फोन कट केला. माझ्या डोक्यात सगळं फिरत होतं. मनीषा आणि अयान धोक्यात होते आणि मला त्यांना वाचवायचं होतं. पण भैया मला का भेटायला बोलावत होते? आणि त्यांना मनीषाबद्दल सगळं कसं कळलं? मी गाडी काढली आणि भैयांनी सांगितलेल्या जुन्या फॅक्टरीकडे निघालो. रस्त्यात मला आठवण झाली, मनीषाने मला त्या मेडिकल रिपोर्टबद्दल सांगितलं होतं, पण मी तो कधीच नीट वाचला नव्हता. माझ्या गाडीत तो कागद अजूनही होता. मी गाडी थांबवली आणि तो कागद उघडला. त्यात एक ओळ होती जी मला आधी लक्षात आली नव्हती. पेशंटचं नाव मनीषा आणि दुसऱ्या पानावर एक नोट होती. DNA टेस्ट आवश्यक आहे कारण यामध्ये असामान्य गुणसूत्र आढळले आहेत. माझं डोकं सुन्न झालं. असामान्य गुणसूत्र, याचा अर्थ काय होता? मनीषाने मला याबद्दल का सांगितलं नाही? आणि भैयांना याबद्दल काय माहीत होतं? मी फॅक्टरीत पोचलो. तिथं अंधार होता आणि फक्त एकच लाईट चमकत होता. मी आत गेलो तेव्हा भैया एका खुर्चीवर बसले होते आणि त्यांच्या पायाशी मनीषा आणि अयान बसले होते. त्यांचे हात बांधलेले होते. मनीषा मला पाहून रडायला लागली. रोहन, तू का आलास? हा सापळा आहे. भैया उठले आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, रोहन, तू माझ्या आयुष्याचा खेळ केलास, पण आता मला सगळं माहीत आहे. मनीषाने मला सांगितलं की ती तुझ्याशी बोलली होती, पण ती आधीच गरोदर होती. आणि हे बाळ. ते थांबले आणि अयानकडे पाहिलं. हे बाळ माझं नाही, तुझंही नाही आणि त्या परदेशात गेलेल्या मित्राच्याही नाही. मी गोंधळलो. मग कोणाचं आहे? मी विचारलं. भैया हसले आणि म्हणाले, रोहन, तुला खरंच वाटतंय मनीषा एवढी साधी आहे? तिने आम्हा सगळ्यांना फसवलं. हे बाळ एका दवाखान्यातून घेतलेलं आहे. मनीषाला बाळ होऊ शकतच नाही. तिने सगळं बनाव केलं, तुझा वापर केला आणि माझ्यावरही खोटं बोलली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मनीषाने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पश्चाताप होता. ती म्हणाली, रोहन, मला माफ कर. मला खरंच बाळ हवं होतं, पण माझ्याकडून चूक झाली. मी तुला सांगितलं असतं तर तू मला मदत केली नसती. त्या क्षणी मला कळलं की मनीषाने मला आणि भैयांना एका मोठ्या जाळ्यात अडकवलं होतं. पण आता प्रश्न हा होता की मनीषा खरंच खोटं बोलत होती का? की भैया मला काहीतरी वेगळंच बनाव सांगत होते? आणि जर मनीषाने सगळं बनाव केलं होतं तर त्या मेडिकल रिपोर्टमधलं सामान्य गुणसूत्र काय होतं? मी भैयांकडे पाहिलं आणि माझ्या हातातली बंदूक, जी मी स्वसंरक्षणासाठी आणली होती, घट्ट पकडली. भैया मनीषा आणि अयानला सोडा, नाही तर मी बोलायचं थांबवलं. भैया हसले आणि म्हणाले, रोहन, तू खूपच भोळा आहेस. तुला खरंच वाटतंय तुझ्या बंदुकीने मला थांबवता येईल? तू पाहिलंच का या फॅक्टरीत काय आहे? त्यांनी एक बटन दाबलं आणि मागच्या भिंतीवर एक मोठा पडदा सरकला. तिथं एक अंधाऱ्या खोलीत काहीतरी हालचाल होत होती. एक विचित्र मानवासारखी आकृती, पण ती माणूस नव्हती. ती आकृती हळूहळू पुढे आली आणि मला दिसलं की ती काहीतरी यांत्रिक प्राणी होती. माणसासारखी, पण त्याचे डोळे लाल रंगात चमकत होते आणि त्याच्या हातात एक विचित्र वस्तू होती. भैया म्हणाले, रोहन, तुला मनीषाने सांगितलं नव्हतं ना? माझी ही फॅक्टरी फक्त सामान बनवत नाही. आम्ही इथं काहीतरी वेगळंच तयार करतोय आणि मनीषाचा मुलगा अयान त्याचाच एक भाग आहे. मनीषा खरंच सर्व काही बनाव करत होती का? भैया खरोखरच काहीतरी भयानक प्रयोग करत होते का? आणि अयान खरंच एक सामान्य मुलगा होता की त्याच्यामागे काहीतरी गूढ लपलं होतं? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला वाटतं मनीषा खोटं बोलते की भैया काहीतरी भयानक करत आहेत? खाली तुमचं मत नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढचा भाग पाहण्यासाठी भाग 2 अशी कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा भाग लवकरच येतोय.